त्याचं बांधकाम चालू झालं का? इथे कोळसा निघतो, कोळशातून राख निघते, ते राखेचं असणारं या ठिकाणी प्रदूषण होतं. हा कारखाना निघू शकतो, आपण लक्षात घ्या, पण काढण्याची हिंमत पाहिजे, करण्याची हिंमत पाहिजे. 10वी शिकलेला माणूस गृहमंत्री आहेत. कालच्याच प्रेस कॉन्फरन्स मध्ये 14 तारखेला घडलेली घटना पुलवामामध्ये RDX असताना भरलेली गाडी एका लॉरी, एका ट्रान्सपोर्ट कॉन्वे झालेला असतो त्याला उडवलं. 40 पेक्षा जास्ती लोक त्या ठिकाणी गेली. हंसराज अहिर यांना असताना माझी विनंती आहे की तुम्हाला ही बातमी कधी मिळाली हे सांगा. इंटेलिजन्स डिपार्टमेंटने ही बातमी 8/2/2019 ला दिली. कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मांडली. आजच्या कुठल्याही वर्तमानपत्राने ती छापलेली नाही. लोकमतच्या असणाऱ्या एडिटरला, इतर असणाऱ्या एडिटरला मी असणारं सांगतोय, सत्ता परिवर्तन होत आहे, कोळशाच्या ह्याच्यामध्ये आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. ही जी दादागिरी चालली आहे, ही दादागिरी पहिल्यांदा बंद करा. ज्या बातम्या आहेत त्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा. 8 तारखेला इंटेलिजन्स डिपार्टमेंट, काश्मीरच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटने बातमी दिली की जेवढे कॉन्व्हॉय जाणार आहेत त्या कॉन्व्हॉयची असणारी जाणाऱ्या विभागामधनं तुम्ही तपासणी करा, कसून तपासणी करा. याचं कारण की अटॅक होण्याची शक्यता आहे. हंसराज अहिर, तुम्ही तो कागद वाचलात का? हा पहिल्यांदा सांगा. इंग्रजीमध्ये आहे. 8 तारखेला मिळाला होता. त्याच्यावरती तुमची कॅबिनेट झाली का? सिक्युरिटीची मीटिंग झाली का? न झाली तर का न झाली? आमच्यासारख्या लोकांमध्ये भावना आहे की बातमी आल्यानंतर इलेक्शनचा हा मुद्दा व्हावा म्हणून तुम्ही प्रयत्न केलात. आणि आता इलेक्शन कमिशन आम्हाला सांगते की तुम्ही पुलवामावरती बोलायचं नाही. अरे पण तुला अधिकार कोणी दिला? संविधानाने आम्हाला जे बोलायचं आहे तो अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. इथे MIDC बंद आहे. नोट बदलण्याच्या अगोदर, नोटबंदीच्या अगोदर MIDC व्यवस्थित चालत होती. नोटबंदीनंतर मंदी आली आणि मंदी आल्यानंतर MIDC या ठिकाणी बंद झाली, अशी असणारी परिस्थिती आहे. चंद्रपूर हा कोळशाचा आगर आहे असं म्हटलं जातं आणि 20 भाग केल्या जाते अशी परिस्थिती आहे. हे जेवढे आपण असणार पॉवर हाऊस बघतोय, या पॉवर हाऊसला कोळसा चंद्रपूर मधून नाही पुरवला जातोय, बाहेरून पुरवला जातोय. आणि इथला असणारा कोळसा जो आहे तो बाहेर चाललाय. मग 20 भाग होणार की न होणार? आता ऍडमिनिस्ट्रेशन चालवायचं असेल, राज्यकारभार चालवायचा असेल, त्याला जाणीव आहे अशी असणाऱ्या माणसाला सत्तेवरती बसवणं हे गरजेचं आहे. मोदींनी आपल्याच लेवलचा माणूस बसवला, याच्याबद्दल मोदीचं मी धन्यवाद मानतो. कारण मोदी सुद्धा 10वी नापास आहे.